काय रे मेवना म्हणजे एक अवघड जागेच दुखणं झालंय भाऊ. का बरं? मग काय तर त्याचं काही दुःख नाही तुम्हाला आता? काय मग कुणाला दुख नाही त्यात सगळं बघायचं कॉलेज बघायचं त्याची फी आली बघायचं सगळ्या गोष्टी मॅच बघायच्या सगळ्या. तुम्ही बघायच्या मग कुणी बघायच्या? माझा बाप पैसे पाठवत नाही का? आता पाठवलेत का? मग कधी मी 2 महिने झाले त्यांना फोन करतोय पैसे पाठवा पाठवा पाठवा. पाठवले की फोन पे ला तुम्ही चेक केले का नाही? कशाचं पाठवलेत तेव्हा? तुमचं हे असंच असतंय, तुमचं लक्षच नसतंय कुठं. मी रात्री बघितलेत फोनवर आलेले. लय जसा बघा अभ्यास जरा. लय मोठा कलेक्टर होणार असल्यावर. हा मग कलेक्टर तुम्हाला तर माझ्या भावाचं लयच कोड पडलेला असते आणि मी खंबीर आहे. तू भावाचा पुळका नको घेत जाऊ तुझ्या माहितीसाठी सांग. मी खंबीर आहे, मी त्याचं सगळं त्याचा करायला. नको पुळका घेत जाऊ. कुठे गेलाय काय तो? गेला असेल कॉलेजला गेला असेल. हा कॉलेजला जातोय तो इतक्या लवकर. तो आता नटाफटा करणार मग जाणार मग त्याचं उरकणार मग तो शायनिंग मध्ये आयफोन त्याचा घेणार मग फोटो काढणार आणि मग जाणार. जाईल ना शाळेत एवढं काय जाईल. नुसतं college बोलत करतोय राहते का, तुम्हाला काय ना तो करतोय नुसतं ते कळा. कारण पाहिजे. आले महाराज या. काय झालं दाजी? आणि मला वाटलं तू कॉलेजलाच गेलास. बघितलं नाही, ते पा- कॉलेजला जाणार तुला तुला सांगून जातो ते कॉलेजला आहे ना. मला आता सांग चाललोच होतो. बघितलं का 2-2 फोन खिशात. अरे काय जरा जरा थोडं कॉलेज करतो का निसा पुरी पटवायला जातो कॉलेजला. माझीकडे नाही ना म्हणून बघ कशी जमते. हा ना. अहो दाजी हेच वय कशाचं? यश करायची मज्जा करायची. आता नाही करायचं कवा करायचं? दिसतंय दिसतंय आमच्या दिसतंय. वडिलांनी घेऊन दिलेत काय? तुम्ही नाही घेऊन दिले फोन? एक नाही दोन नाही दोन हा. ठेव ना बाबा, तू तर ना आगीत तेल वतायला आला का काय काय कळा ना मला. त्या बापाला नाही मला घेऊन देणं झालं. हुंड्यात तर रुपया नाही दिला. हा जावई असं फुलच टाकतोय ना पोरीवर. फुलात ठेवली नाही उगाच अशी आहे का? उगाच अशी आहे का? फुलात मी अशीच आहे. मग मी अशीच आहे. माझ्या बापाला माहिती तुला आहे कशी ठेवली का होती. कशी ठेवली तुला हा. घरच्यांना माहित नाही काय? पैसे पाठवलेत मला कळलं का? पाठवलं तर सांगितलेलं. दे मला आणि मग बघ त्याच फी. ते शाळेत दिलेत मी. तुम्हाला द्यायला नाही दिले. हा, ती शाळेत फी भरायची होती मला. घ्या बरा. आणि आता त्या दिवशी दिलेले ते जरा मित्र बोलले पार्टीला चल. हे बघ तुझं हसून समोर कशा म्हणत ऐका ना. खरं सांग तुम्ही किती काळजी घेता ना हा माझी. ना खरंच. किती बघितलं ना त्याचं कॉलेज किती करतोय तो. पैसे द्या ना. कसले? अहो ते त्याची fee. तुला पाठवलेत म्हणले ना घे ना तू. आव. माझ्याकडे फोन नाही काहीच नाही कुठून देणार आहे काढून मी पैशात तुला. ऐका ना तुम्ही तर हे असं आहे म्हणजे माणसाने काय बोलाव का नाही बरं सांगा बरं लगेच चिडायचं. थोडं होतं बायको आहे म्हणल्यावर थोडंफार करणार ना. मग दे की आता पैसे. पैसे खर्च टाक द्या की पैसे. लय गोड बोलायला येतं तुला. गोड बोलून कसं पैसे काढायचे नवऱ्या कोणी तुला चांगलं माहिती. किती लागत तुला? लय नाही 5,000 रुपये. किती? 5,000. द्या की 5,000 आहे तुम्ही अरे असं 5,000 लाख रुपये असं मागत मागितल्यावर, जसं काय आता घरात तेच ना. पिकत पैसे. नाही असं लाख रुपये लाडाचं मागितल्यासारखं केलं. हा लाडाचा दाजी जसं काय मला देणार आहे नोकरी पाण्याला लागल्यावर का पुन्हा किती येत यायला. 4-500 रुपये. गप्पे, धर 500 रुपये दिलेत वर बाकीचे मला. येतो मी आता. अरे मला राहून द्या काहीतरी. तुम्हाला अरे मी आम्हाला दिवाळच काढतोय का नाही माझं. काय करू याचं लाव कपाळाला. ते काय रुपये आहे का कपाळाला लावायचा? आणि काय बोलतील तुमच्या खरंय. जिबाला काय हाडबीड आहे का हो? हा माझ्या भावाचं लय कोड आहे तुम्हाला. लय तरी माझा बाप पुरवतो म्हणून बरं आहे. हा असल्या नसल्याला आडी निडीला तुम्हाला लयच माझ्या भावाचं कोड अरे पडलं. भावाचं कुठं काही कवर पिसळ सांभाळायची म्हणे तुझ्या बापाला सांग लग्न करून दि म्हणा आता त्याचं. अहो आता त्याचं काय वय आहे का लग्न करायचं? वय आणि काय हो? काय कॉलेज शिकतोय तो आणि माझा भाऊ तुम्हाला पिसळ वाटतोय वय? हा मग काय काय म्हणजे? आणि घरामध्ये हाय ती अवदसा कोण कोण माहिती नाही का? ए काय हा? कसं बोलतीस रे. मग काय पांढऱ्या पायाची आली नाही तर ए, नवरा तसं नको खाऊन म्हणू बसली. तिला. हा, काही शांत नको म्हणू. बसा. काही काही नको नको तिचा काय बोलू. तुला त्रास आहे का? काय तर असे हा मग? म्हणजे माझ्या भावाचं तुम्हाला कोड पडते अरे पण ती आणि ती तिच्या- फुकट तिच्या तुकड्यावर पोटा- पडती ती तिच्या पोटापुरतं तर करते ना ती. काय करती? मग घरातलं करती हा. रानातलं करती. नाही मोठं नावच कमवायला लागली ना. घरातलं काम करायला लागली तर गिळायला लागत नाही का? मग 4-4 भाकरी खाती 10 अरे वेळा. तिची परिस्थिती नाही बाबा तशी. कुठं देणार आहे ती तरी कुठं जाणार आहे सांग बरं. तिला शिवाय माझ्याशिवाय सोडून कोण आधार आहे सांग बरं ते आता. मला काय माहिती नाही बरं का. एक तर ती या घरात राहील नाही तर मी राहीन. एक तर तिला या घरातून काढून टाक. काढून टाका. हा हे असलं कसलं बोल नाही तुझं. तसलंच बोलणं असते माझं. हा तू लागली सांगायला. एक काम कर मला जेवाय दी. काही नको बोलू ते मी बिचारी नाही बद्दल. देत जा. ते तुम्ही मला सांगा आधी काय चल जेवायचं जेवायचं उठ जेवाय दी. काय रे देवा. काय कामची नाही. काय लिहिलंय हे माझ्या नशिबी असं. लग्न झालं की नवरा बी गेला माझा. कोणाच्या तोंडाकडे बघून जगू आता मी. आणि ह्या पण नुसतं मला हाडतोड करतात. मी काय पांढऱ्या पायाची वाटते काय यांना? ह्याच्यात माझा काय दोष? माझा नवरा गेला तर काय करू मी आता? काय काय बडबड करतीस का?
काय बडबड करतेस? कुठं काय म्हणली? काय नाही काय म्हणलीस तू? काय नाही म्हणलीस ना? काम करू मोबाईल राहिले. नाही घेतलंस ना? नाही हे कपडे कोण धुणार ग कपडे? हा मी कधी धुणार आहेस? हा आणि तिथं काय धुणं धुत होतीस माझं? हा काय धुणं धुत होतीस? हा? काय नाही म्हणलीस ना? खरंच काय नाही म्हणली? बोलले काही कोण म्हणते तुला? मीच म्हणलं त्यांचं पांढऱ्या पायाचे नाव दसा. मीच म्हणलं होतं ना. होय ग, मीच म्हणलं होतं ना. मीच म्हणले होते ना. जास्त नखरे केलेस ना. नखरे केलेस ना. नखरे केलेस ना. बघ मग हा सांगते तुला. इथं राहायचं असेल ना, जिवंत राहायचं असेल ना, काय कळलं का? 2 टाइमचे तुकडे तोडायचे असेल ना, गिळायचं असेल ना, तर सगळी कामं करायची. आणि थोबडी ना थोबडाला ना असं कुलूप लाव, कुलूप कळलं का? कुलूप लावायचं आणि इथं राहायचं. नाही तर सरळ आपला रस्ता पकडायचा. मी आवडते आवाज गपचूप काम करायचं काय समजलं ना? आणि पाणी गाळायचं आधी बंद कर. पाणी गाळायचं बंद कर. लोकांना काय दाखवतीस? मी तुझा हाल करते हे दाखवायचं का लोकांना? शहाणी बनायचं नाही जास्त. माझ्या समोर काही टरटर परपर करायची नाही. थोबाड बंद ठेवायचं तरच तुला 2 टाइमचं खायला मिळेल. आली मग आवाज करायला. इतकं चांगलं वागत सुद्धा माझ्यासोबत असं वागत ते काय एवढं पाप केलं होतं याच माझ्या नशिबात आलं. नाही परत बोलायला नको. त्यांनी सगळं काम आवरून घेते आधी. आईला गावात सगळ्या पोरांना लाईट माहिती, मला शितो कोण नाही लागला. नशीबच फुटकला का तिथं, काय करावं लागलं. आईला आपल्या घरात एवढं चांगलं असताना बाहेर जायची काय गरज. काय करताय तुम्ही हे? अगं तुला मदत करत होतो. हात लावून हा. हात लावून कोण मदत करतं का? लाज नाही वाटत का हो तुम्हाला? लाजायचं काय, तुला मदत केली चांगली. पण ही अशी माझ्या अंगाला हात लावून. अहो काय हो हा, तुम्हाला कस काय अचानक माझी एवढी काळजी वाटायला लागली? तुमची बहीण तर किती हाडतूड करते मला. हा ते जाऊ दे, माझा तुझ्या जीव आहे म्हणून तुझी एवढी काळजी करतो. काय जीव आहे? हे बघा माझं लग्न झालेलं आहे. कवर आता त्याचा विचार करते तू. आपलं तरुण वय, ह्या वयात नाही ऐश करायचं कधी करायची. तुमच्या तोंडाला काय काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? खरं तेच बोलते. आता तुला बादली उचली होते का? म्हणलं तुझी मदत करावं, चांगली बादली उचलून द्यावं. तू असं माझ्या वाईट नजर हे करते. बर हे बघा तुम्ही मला तसं समजताय ना, तशी पोरगी नाहीये मी. नवरा गेला ना तरी खंबीरपणे सगळ्या गोष्टी करू शकते मी. अरे तुझ्या बहिणीची जाव आहे मी, म्हणजे तुझी मोठी बहीण. अगं ती सख्खी बहीण आहे. तू काय माझी सख्खी बहीण आहे का? गबस, काही काय बोलतो तोंडाला येईन, पण बहीण तर आहे ना. तुला नात्याची सुद्धा जाणीव नाही राहिली. कसं राहायला गेला रे तू? तुझी काळजी करतोय तर तू असं माझ्याच उलट. काही गरज नाही काळजी करायची, मी स्वतःची काळजी घेऊ शकते, कळलं का? अगं तू एवढी दिसायला चांगलं आहे, तुला वाटत नाही का एवढं आपण हाऊस माऊस करावं? हे बघ हाऊस म्यूस आहे ना, मला त्याचं काहीच घेणं देणं नाही. मी माझं स्वतः करू शकते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर तू माझ्यासोबत असं वागला ना तर बघ तुझ्या बहिणीलाच नाव सांगते मी. माझ्या बहिणीला? हो. जर माझ्या बहिणीला तू नाव सांगितलं, तुझा पद्धतशीर कार्यक्रम लावतो मग मी पण बघते ना कसला कार्यक्रम लावतो. त्याच्या अगोदर मीच तुझा कार्यक्रम लावण मग. हा बघू ना माझा कार्यक्रम. वा, अजून पैदा नाही झालं कोण माझा कार्यक्रम लावणार. झाले ना मी. बघतो ना तुझ्याकडं. मी पण बघते तुझ्याकडं. चल निघ. चल निघ तू पण. लयच भाव खायला लागले यायला. बघावं लागतं ह्याच्याकडे आता पद्धतशीर. अगं ताईडे, काय आलं आता तुला तुला? एक महत्वाचं बोलायचं होतं. बोल. तू इथे जाऊ नाही का? हा तिचं काय आता पैसा आलाय तिला घरात ठेवून. अगं. तिच्या दाजीला सांगितलं ते बी ऐकत नाही, घराच्या बाहेर हाकल म्हणलं. तिनं माझा हात घेऊन मला म्हणली माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय हा ती म्हणली तुला? हा, मी तिथं नव्हतो गोरापाशी डोका खेळत बसलेलो. वाटलंच मला. घराच्या कामात हिचं लक्ष नसतंय, हिचं चरित्रच ठीक दिसाना मला. तिचं लक्ष मलाच काय चांगलं वाटत नाही बघ आता. आता हे असे थिर करायला लागली का? हा नवरा तर गिळून बसली. हा आता तुझ्या माग लागली का?
येऊ बघ दे ना. तुझ्या दाजीला. हा नाही हिला घराच्या बाहेर काढायला लावलं ना तर माझं नाव दुसरं ठेव. एवढी माजली व्हायची. हा बाहेर नाही घरातच शेण खायला निघाली काय. ते ना वावरातले काम सगळे आवरलेत मी. आवरले फक्त पाणी द्यायचं आवरले बाकी आहे आता. आणि त्याला काय बोललीस ग? काय बोललीस याला? काय बोललीस हं? काय माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा प्रेम आहे एवढं प्रेम आहे चाललंय का? मी कशाला काय बोलू त्यांना? ते मला बोलले की माझं तुझ्यावर प्रेम आहे. अहो मी बादली गुरांना पाणी टाकायला निघाले होते, माझा हात काय पकडला त्यांनी. बघ तुम्ही लाज काय वाटली बोलते. पाहिजे यांना असं खोटं बोलू वागताना. नको खोटं बोलू नको. ते माझा भाव आहे तो असं वागणारच नाही. एक बाई स्वतःच्या इज्जतीबद्दल असं कसं बोलू शकती? तू ना तुम्ही पण एक बाईच आहे ना. ए माझी न तुझी बरोबरी करू नको कळलं का? किसी तू आहेस ना मला माहितीये म्हणूनच नवऱ्याला एवढा लवकर गिळून बसलीस. पांढऱ्या पायाची अवदसा कुठली ते काय आता माझ्या बघ हातात ना किती होतं का? खोटं बोलते. शिंग फुटलेत आता तुला. हा जवान आहेस ना म्हणून ह्याला असे जाळ्यात अडकवायला लागलीस काय तू? नाही. हा ए यार काय झालंय? बरं झाले आलात. काय झालंय? हा बघा भाऊजाईचे थेर काय काय चालले झालं? ते. माझ्या भावाला हातात हात घेऊन म्हणती माझं तुमच्यावर प्रेम आहे. होय. माझ्या संग लग्न नाही करणार भाऊ का? मी तसं काहीच नाही केलं. होय, काय मला म्हणली? म्हणली ती उलट ते बसलेलो. मला म्हणले गुरांना पाणी टाकत होते ना, तर बादली उचलत नव्हती तर माझा हात पकडला त्यांनी. त्यांना म्हणलं असं तुला नको. माझा भाऊ गेल्याच्या नंतर ही थेर करायची का तुला? बघा नाही हो हा. नाही हा? मी असं विचार पण नाही करू शकत. असले लक्षण असं हिचे ना त्याच्यामुळेच बिचाऱ्याचा जीव गेलाय लवकर. नाही नाही हा. तुम्हाला जसं वाटतंय तसं तुझ्या ह्या चुकीचं- नट्टपट्याहून कळतंय ना मला. तू लागली सांगायला. मला नाही सांगितलं होतं हिला ना हाकलून द्या घरातून. तू का शांत बसला? अरे बोल ना जे काय आहे ते खरं खरं आता मी बोल. तेच बोललोय तुम्हाला जे केलं तेच तू बोललोय कशाला खोटं बोलन? हातावर दर्द होते नाही तू माझ्या. हा मग धरलंच असन मला मी तर तसं- वाटतंय. मी तसं काहीच नाही केलं. आता मी कसं सांगू तुम्हाला सगळ्यांना मी खरंच काय नाही केलं. मग ते काय इडी आहेत का दोघं तुला मला खोटं सांगायला? मी काय म्हणते काय तोंड बघतात द्या इकला हाकलून. नको 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 बाबा देवा परमेश्वरा. अहो केवढी इज्जत आहे आपल्याला गावामध्ये. इज्जत नाही, आणि हे जर लोकं असं नावं कळलं ठेवतात ना लागले. लोकांना तर देवा 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 तुम्ही एक काम करा बाबा हिच्या बापाला बोला हा. ही प्याट जाऊ द्या आपल्या घरातून. फोनच करतो नको 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 देवा अहो मी देवा. तसं जाऊ द्या, काहीच जाऊ नाही द्या. केलं. त्यांना का त्रास देताय तुम्ही? ए, गबस आवाज नको काढू थांब. हॅलो मामा एक काम करताय का? घरी या जरा थोडं हिला घेऊन जा मानसीला घेऊन जा तिकडे. घेऊन जा मी आल्यावर सांगतो तुम्हाला काय झालंय ते. हा या तुम्ही लवकर या. सांगितलंय बापाला तिच्या. मी सांगते तुम्हाला मी असं काहीच नाही केलं. ते सांगितलं काय? तू सर, तोंड बंद कर, म्हणजे मी तू खोटं तोंड बोलतोय का? तू तोंड बंद कर. किती खरं बोलते ना मला माहितीये. लागली सांगायला मी सांगते ना उगा त्या तुम्हाला. भावामुळे गप बसलोय मी. नाही तुझं वय तुझं कातडच काढीन मी. अहो ही कसली अवदस आहे. लेकरू बाळ नाही काय नाही पांढऱ्या पायाची नवऱ्याला खाऊन बसली. चला तिचा बाप आल्यावर बघू बघू, काय ते. बस इथंच. बसू दे इथंच तिला. मी कशातच काही नाही केलं तरी बळच माझ्यावर आळे करतात. पाण्यासारखं पवित्र असून सुद्धा माझ्या चारित्र्यावर चिखल उडवतात. काऊ मला सोडून गेला तुम्ही. जर तुम्ही मला सोडून नसतं गेलं तर वेळच नसते आले. काय झालं काय लेकराकून काय चुकलं का काय झालं? लय घाई घाई बोलावलं. काय भाऊ गेला. राम राम मामा या बसा. काय हो काय झालं लेकराकून काय चुकलं का? काय आता आमचा भाऊ गेला आणि आमच्यावर जबाबदारी आली. हा ना मग आता विषय काय? असा होतोय की आता लय चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही. असं काय झालंय? अहो ती माझा मेहना नाही व्हय. हा हा सांगण्यासारखं नाही पण आता ती मेवण्याला जरा थोडं ही बोलली. तसलं येडवाकडं नाही वागणार. लेकरू माझं चांगलंय. मस्त मला कळतंय सगळ्या गोष्टी पण आता ती वागली तसं त्याला मी तरी काय करणार आहे तुम्ही सांगा बरं. बाया माणसांचं पोरा सोरांचं ठीक आहे पण तुम्ही समंजस आहे तुमच्या बरोबर लेकरू इथे ठेवलं राव. नाही कडे कसं असतं तुमचं ना काय माझी गावात इज्जत आहे थोडी. काय होईन जर काय जास्त कमी झालं तर तुम्हाला नको बदनामी मला नको बदनामी. सरळ सरळ तिला घरी घेऊन जावा. अहो, कोणाला काय डोक्याला त्रास करू? नाही तिकडे काय तरुण लेकरू मी नेऊन आता आता काही इलाज नाही त्याला. मी तरी काय माझे करणार? किती दिवस राहिले तो आता ते लेकरू नेऊन तिथं पोरक होईन. नाही आता हो का गाड्या माझं तर सगळं हातपाय गळायला झाले तर मी काय सांगू शकत नाही. घरची वैतागल्यात सगळी. मोकार तुझं माझं करण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ तिला घेऊन जावा हेच आमचं म्हणणं आहे. सांगू तू समजून त्या लेकराला हाका मारा. राहू द्या ना. वहिनी येड्यावर नका करू. ए वहिनी ये बाहेर. काय झालं ग?
नीट राहायचं नाही तर. बाबा मी नीटच आहे हो. पण तुम्हाला काय सांगू मी, गुरांना पाणी हे करत होते ना मी, काय? तर बादलीत उचलत नव्हती तेव्हा त्यांनी माझा हात ती नको सांगू तू असं काही आरोप घेऊ नको, तू लगेच निघायचं. काय म्हणली? ती असले मोकर आरोप घ्यायला नका लावू. आरोप नाही केला, आरोप म्हणजे नाही खरं घ्यायला तेच लावू. सांगते. असं खोटं नाटं आरोप घेऊ नको. ते बिचारा काम आपलं ते कॉलेज करीतोय. आणि ही आज ह्याच्यावर आळ गेली, उद्या तुमच्यावर घेईन, गावातल्या तिसऱ्यावर घेईन. मी कशाला असं करण? बाबा त्यावर भरोसा हो का नाही गड्या, आमचा. आमच्याकडून काय चुकलं माकलं आजपर्यंत आम्ही तिला सांभाळलंय चांगलं व्यवस्थित. तुम्ही सरळ सरळ, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही सरळ सरळ घेऊन जातील. अहो नाही हो, ती चुकीचं. मला अजिबात सांगू नका तुम्ही. हे बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहे, वडीलच आहे तुम्ही माझे. आपण लेकरून नाही हो वागणार अहो, चुकीचं. चर्चा व्हायला लागली गावामध्ये. आमच्या घराण्याचं इज्जत आहे का या गावामध्ये? आबरूपार येशीवर टांगली गेली. हे वाढण्यापेक्षा तुम्ही नाही हे घेऊन जा. अरे काय रे बा, कसं करायचं आता? अहो बाबा मी काय सांगू तुम्हाला ना, सांगून सांगून थकले की मी काही काहीच सांगू नाही नको, केलं. ए. मी काय केलं फक्त तू मी ए, केलं. श्श्श. बोलणार आहे तू. तिला नीट समजून सांगा, तिला नीट एक समजून काम सांगा करा, तुम्ही तिला घेऊन जा, मग बघू आम्ही काय काय करायचं. जा तुम्ही मोकर आता आमचं सध्या चव नका घेऊन जा. आता चर्चा व्हायला लागलेली आहे, तुम्ही घेऊन जा. बाबा हो का गाड्या, तुमच्या पाया पडतो. मला काही माहित नाही, तुम्ही सरळ सरळ पोरगी घेऊन जावा. मला मी बाकीचं काहीच खरंच माहित काही नाही केलं नमस्कार, बाबा. बँकेमधून आलोय मी. बर. किशोर गंगवण्याच्या वाईफ कुठे आहेत? पत्नी या. ह्यात का? मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ आहेत का तुम्ही? ते काय झालेलं आहे, आता ह्यांच्या मिस्टरांचा नव्हता का अपघाती ही विमा हा. काढलेला, हो हो. त्यामुळे ते 25 लाख रुपयाचा विमा ह्यांच्या नावाने मंजूर झालेला आहे. एफडी ह्यांच्या नावावर येऊन पडलेली. 25 लाख रुपये. हा, 25 लाख माणूसच रुपये. नाही राहिला तर काय त्या पैशाचं करायचं? आणि आणि ऐका की, आता मी काय आहे, आता मी इथं ऐकलं तुमचं हे असं चाललंय. पैशाचं काय नाही बाबा, तसं नसतंय. तुम्ही ऐकून घ्या. तुमचे बंधू होते, हा तर ते त्यांच्या वाईफ आहेत, हा. पत्नी आहेत. तर वारसदार म्हणून ते लागले, तर पैसे ते त्यांच्या नावावर येऊन पडलेत. आणि मी चालतंय ना, त्यांच्याकडे द्या. तर पैसे तसं द्यायचं नाही, विषय द्यायचं नाही, हे माझ्या हातात आहे. असं, असं. मी पॉलिसीचा एक हेड ऑफिसर आहे या. अच्छा. आणि जर आता तुमचा असा खेळ चाललाय तर पैसे द्यायचं नाही नाही, कोण म्हणलं खेळ चाललाय? नाही. काहीच नव्हता विषय. अहो, आपलं होतंय आपलं आता. भांड्याला भांडं लागणार की घर म्हणल्यावरती भांडत यांना बोलून घेतलंय. त्यांच्या डोळ्यात पाणी स्पष्ट पण दिसते. त्यांचे तुम्ही वडील कोण आलेत. वडील आहेत मी का? तुझा हा, बाप वडिलांना आहे बघून तर रडतात. चाललोय घेऊन घरी. आता काय नाही तर शक्य होत तिला राहणं. काय करा अहो, बरं का, तुम्ही जा घेऊन पैसे, तुम्ही तुमची आयुष्यभर तिला सांभाळा. काय नसतं नाही ती बाबा. घरी 1-2 दिवस जा, घेऊन जा म्हणलं होतं. एक काम करा, कशाला नाही आता मोकर जाण येण जाण कशाला करायचंय, राहून द्या तिला. कस तरी सांभाळतो आम्ही इथे. या पैशापेक्षा ना मला माझी आबरू खूप महत्वाची. अरे, तुम्ही ए. सगळ्यांनी माझ्या आबरूवरती ना मी काय करतो, ती तू कार्ट आहे ना, कार्ट तुझ्या आरोप घेतोय ना, कार्ट बाहेर काढून देतोय तू. हा, तुम्ही- ए, दारे तू पैसे हा. आले की सगळे त्याचं- डोळ्यात येते. तुझं लागलं वय सांगायला, वय रे आरोप घेतो काय माझ्या भाऊचं, वय रे. हो का? बघितलं बाबा, तुमचा मोबाईल नंबर हित आहे. तुम्ही काय करा, मी तुम्हाला कॉल करतो. तुमचं सगळं मिटलं की तुम्ही दोघं जण येऊन माझी स्पेशल भेट साहेब, घ्या. मी भाऊ आहे तुम्हाला तिचा, सांगतो ते कसं मी भाऊ आहे त्याचा. तुमच्या नावाने काहीच आलेलं नाही. आले ते त्यांच्या नावाने आलेले. ते वारसदार इथं बरं. त्यांनी येताना ते ठरवतील काय अडचण घ्यायचं का नाही नाही. ते. तुम्ही या, अहो, मी तुम्हाला फोन करतो. तिला तुमचं काय आहे ते आम्ही मिटल्यावर. सांभाळतो ना आता. बरं का बाबा, तिचं काय आहे ना, येतो तिचं ऑफिसला ना घेऊन आमचं ते. काय हा चालतं, या एकच तुम्ही. आणि ते पण फिक्स डिपॉझिट मध्ये पडतील त्यांच्या नावावर. तुम्ही या. चला, येऊ का मग मी? आहे. आपण एकदा ते आमचा नंबर नाही. अरे ही कार्ट आगाव आहे ही. मी तुला 1000 वेळा म्हणतोय कार्ट्याला दाप म्हणून. काय दाजी करतोस तोंड घेऊन? जाऊ दे, हा? घेतलंय समजून त्यांनी. मी तरी काय करणार हाव बाकी नेऊन बाबा. तुला. काय समजून घे. अरे ही माझी बारकी भाऊ जायला मी नाही त्याला सांगते. करशील का म्हणून आला असं? घेशील तिच्यावर आरोप? घेशील का? घेशील? मार, टोपी मार, 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 मार. पाया पडले ते. हा, चल. त्याला पाहिलं हाकलून देतो मी बाहेर. हा, तुमच्या हाकलून- तुमच्या हाकलून भरोसा देतो आम्ही. तुम्ही ना काळजी करू. तुमच्या भरोसा ठेवून जातो हा, लेकराला. हा. काय अडचण काय नाही, काय? तिला काय अडचण नाही, येऊन देतो. की काळजी घे बा. येईल परत येईल, चक्कर मारल मी. परत चक्कर मारेल नको. जीव लाव लेकराला. हा नाही नाही, त्याची काळजीच करू नका तुम्ही आता. चला येऊ का बाळ मग? हे बसा ना, चहा मी चहा करते. नको असंच काम सोडून आलो. हा चल चल आपण चहा करू वडील. चल. मी त्यांना वाटू लागते. चहा पिऊन जाईल ग, असं कसं बिन चहा पिता न्यायचं त्याला. चला. तुम्ही ना काळजी करू आता. तुझा बरं, तू थांबू नको इथं. तू लगेच हालायचं. तू हाल इथून, चल. लगेच आला इथं माझ्यापाशी बसायला. आलंय शाळा शिकायला लेकरू. नाही नाही नाही, नको नको. ही काय होईन आशीर्वाद येते ना आमच्यावरती, ही काय उपयोग आहे त्याचा? हा, माझ्या बारक्या भाऊ जवळ नाव घेतोय असला हरामखोर पोरगा पाहिजे. चांगलं नाही ना हो, लेकरू तसं नाही वायात. काय असतं पोरांचं, कॉलेज बिलेजला गेल्यावरती होत्यात झाले मुलं वाईट नजर असतात. दिला हाकलून त्याला बाहेर काढून. हम्म? कुठे दिल्या?
काय करतोय? अरे तेवढं देऊन टाकीला का पैसे? आता बब्याच दाद्याने नाही दिलं कुणीच नाही दिलं. काय त्याच्या आईला लईच पैशाचा अवघड आहे हो. तुम्हाला द्यावं का नाही कधी? हो, फोन. हा थांब ठेव. आई लोक पण एवढीच अक्कल चालवता येते तुम्हाला, बाकीची अक्कल चालवता येत नाही का नाही? काय रे? अहो घरात एवढं खजिना बँक बसली आणि तुम्ही लोकांकडे पैशाची मागणी करताय. अहो तिला लाडी गोडी लावा, कसे पैसे आपल्या हातात येतात ते बघा ना. तुमचं तर डोकं काय कधी मी सगळं सांगायचं का हो? हा माझ्या डोक्यात ती चालय गाड्यात. काय तुमचं काही कळत नाही. बघा जरा लाडी गोडी लावून घ्या पैसे काढून. हा ती कुठे? हाय घरामध्ये म्हणून मी बाहेर येऊन बोलायला लागले तिला तुम्हाला. कसं वारस केलंय त्यांनी येडेनी. त्याला कळत नव्हतं का? नॉमिनी दुसरा टाकीत म्हणून टाकीत नाही का ईमेल मध्ये आता दुसरं वाटलं त्याला आता बायको आहे आपली टाकलं. विमा कधी भरला असेल त्यांनी? मला माहिती नाही बाई. तुम्हालाच माहित नाही, तुमचा भाव असून तर मला काय माहिती असणार आहे? गाडी जात होता ना ती मागच्या वेळेस, त्यावेळेस तेच ते भरले. पण हिनेच कान भरले असेल त्याची. असं करा आणि तसं करा. काय माहिती चॅप्टर होता हा? तो. हिला माहित होतं मरणार बिरणार आहे म्हणून. हायच तशी अवदसा पांढऱ्या पायाची. नाही हिच्याकडून पैसे काढतो घ्यावं लागणार आहेत मला कसं पण. काही करून मी काढतो घेतो. आणि तू मध्ये टेव करू नको. नाही जास्त मी तिला कशाला- करशील वाईट तर होईन सगळं नाही गोंधळ. करत मी. ती तुम्ही लगेच बापाला फक्त फोन करीन, घेऊन बोलून गोडीने काय गेला. हाय व गेलं दै व गेलं परत ते बसा म्हणतात बोंबलं. ना, सरळ हाताने तूप नाही निघला तर वाकडं करा. ती करतो रे. तसं ती बोट मला वाकडं सांगावं केलं लागतं का? तरी चालन. ती मला सांगावं पहिलं लागतं सरळ का? सरळ. गावचं राजकारण करणारा माणूसला काय मला सांगावं लागतं का? ती म्हणून मला सांगावं लागले तुम्हाला. लागले शहाणपणा तो मला फक्त सांगायला. कानात घालून दिलंय. बस हा. शांत जा. बघतो काय करायचं. कुणी सांगितलेलं बरोबर होतंय सगळं. सारखी फुटतो फुटतो सारखी चालूच आहे. भाऊजी हा डबा आणलाय, जेवण करून घ्या. लय उशीर केला रे. हा ते तुमच्या बायकोचं बरं नाहीये ना, तर मग सगळं स्वयंपाक मीच केला. घरातले काम आवरता आवरता उशीर झाला. आता काय नाही म्हणून तुला ती हम्म आता काय बोलत बिलत नाही जास्त काय? आता काही बोलत नाही बरं, पण नेहमी सारखंच आहे. जाऊन द्या. मानसी काय झालं? तुला एक विचारायचं होतं. काय? कारण काय होतंय आता घरात तू पण तरुणच आहे. मग काय झालं भाऊजी? अरे लोकांच्या नजरा असं नाही का, गावातून जाताना येताना विचारपूस होती सारखी नाही का? लोकांचं तर काय, त्यांना ज्या दृष्टीने बघायचं त्या दृष्टीने अरे पण ती बघणारच ते आहे. नाही म्हणत. काय होतंय बघताना लोकांचा दृष्टिकोन वेगळा होतोय. त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे काय? की असं आता समजा तू जरी दुसरीकडे कुठं लग्न केलं, मला लग्नच करायचं नाही खरं मग तर. त्याच्यामुळेच म्हणतोय आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे मला समजलं नाही की- तुम्ही काय, तुम्हाला काय बोलायचंय भाऊजी? आता तू पहिल्यापासून माझ्याच घरात राहते, तर माझा भाऊ काय वेगळा आणि मी काय वेगळा नाही. म्हणजे मला असं वाटतं की बाबा तू आपलं घरच्या घरी माझ्या बरोबर लग्न करा. काय बोलताय तुम्ही हे? हो तुम्हाला नाही. काही वाटतं का नाही? भाऊजी म्हणते मी तुम्हाला. भाऊजी म्हणजे भाऊ असतो अरे ते आणि नाही तुम्ही म्हणत मी आमच्या तुला. ह्यांची जागा घ्यायला बघताय. मला खरंच वाईट अरे लोकांची तोंड बंद करायला काहीतरी करावं लागेल ना. लोक तर काय बोलणारे बोलतच राहतील, पण सगळ्यात जास्त जेव्हा मी तुमच्याशी लग्न करेन ना तेव्हा बोलतील सगळे. अरे तसं नाही मानसी, मी तुझ्यासाठी म्हणतोय. तुझं आता पुढचं आयुष्य कसं जाणार आहे? काय जसं आता चाललंय तसंच पुढचं आयुष्य अगं जाणार पुढे आहे. लय आयुष्य आहे. तू आणखी लय तरुण आहेस. मी तुला 1000 वेळा तेच सांगतोय. हे बघा, तुमचे हातपाय जोडते मी, पण हे आता बोललाय, परत बोलू नका मला. जाते मी. ये ग डबा. भूक लागन तेव्हा खा, नाही तर नका खाऊ. काय म्हणावं पुरीला? काय वाईट काय बोललोय? तिचं चांगलं होईल ना. असं तरी काय काय शक्कल लाडवाय बरं? हा काय करावं म्हणजे हिचे पैसे सगळे आपले होते. आले का तुम्ही? आलो बाबा. काय झालं? केलं का नाही काहीतरी माझ्या मनासारखं जरा? अरे कशाचं काय, अंगाला कासराच लागू दे ना ती. काय हे करायचं तुमचं तिचं? हे असे काय सगळ्या गावाचं भलं करता, तुम्हाला घरातलं भलं होता येईना. काय तुम्ही अरे मग करताय, सगळं काय करतोय. सगळं किती प्रेमाने घेतलं तिला. म्हणलं बाबा पुढचं तुला भविष्य आहे, हे ते. पण आता काय इलाजच नाही त्याला. माझाच इलाज चला नाही. नेमकं काय करावं ते. आता आपल्याला असं झालंय, साम दाम दंड भेद नाही मग असे- मग आता तेच पर्याय राहिलाय आता. कारण ही काय तशी काय हातावर येणार नाही. ती तुरी देईन तुमच्या हातावरून जाईन पैसे घेऊन बापाकडं. माझ्या आता मग तुला बसा देईन ना. टाळ वाजवत. मग हा. तिला सांगेन कसं काय ती. मग मला कोणत्या जर मार्ग अवलंबायला यायचं असलं ना, पैसे घेऊन काढून बोलवा तिला. सगळं. कधी मी आवाज दे. मानसी मानसी
काय झालं? काय झालं तोंड वर करून विचारती ग तू खुशाल? या घरात राहतीस ना तू? या घरातले सुख दुःख तुझे आहेत का नाही? का नावालाच आहे या घराची सून? नाही, तिला काय लागत आहे ती अजिबात काय थोडं सुद्धा कळत नाही. घरात काय लागत आहे, मला काय पाहिजे, मी घरदार चालितो, मग तुला कळायला पाहिजे ना. घराला पैसे पाणी लागत आहेत, काही गोष्टी लागत नाहीत का? लागतात की. आणि मग 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 का मी एकट्यानेच कष्ट करायचं, ठेका घेतलाय का मी? मी बी वावरातलं करतेच की काम. अगं हाय पण का? वावरातलं करते, घरातलं सगळंच करते की. मग पण घरातलं केलं वावरातलं केलं जरी केलं तर लगेच आज झाड लावलं की लगेच उद्या फळ येतंय का? त्याला टाइम लागतोय. मस्त रानात आम्हाला केलंय, पैशाची पिकवलंय. गरज आहे. पैसे दे. मला लय गोळून गोळून बोलता येत नाही. मी सरळ मुद्द्यावर येते. तुझ्या नावावर काय ते पैसे आहे ना ते सही कर आणि पैसे तुझ्या ह्याला दिराला आणून दे. आम्हाला गरज आहे पैशाची. आता गरजेला तू नाही उपयोग येणार तर का आम्ही लोकांच्या पुढे हात पसरायचे का ग? घरात पैसा असून हा काय विचारते मी? अहो सांगा की हिला काहीतरी. तुम्हाला लय पुळका होता तिचा. मी बोलायची तर माझं तोंड दिसायचं. आता बोला ना, बोला. अरे तिला काय बोलावा, काय कळणार ना वळणार ना तिला. ऐका येतं का नाही तुला? ते पैसे माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर केलेले आहेत. ऐ, तुला सांगतोय मी आतापर्यंत तुझं लय ऐकून घेतलं आणि लय गोष्टी केल्या. तुझ्या नावावर जी पैसे आहेत ना ती मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत. नाही तिचं तुझं तिकडे झकमारी करायची कशी करायची? तुम्ही असं मला हात लावून सोडून द्या बरं. थोबड बंद, थोबड बंद, थोबड बंद. माझ्या नावावर तू दोन चालून बोलतीस का? हे घ्याव काठी, घ्या, द्या इकडे, द्या. काय द्या. म्हणते? अहो, तुम्ही ना तोंड दाबते तिचं. काय मारा, मारा तिला, मारा. काय म्हणते तू? जीव काय घ्यायचा जीव. म्हणते? आणि तिचा जीव ही मेली तर भेटन ना आपल्याला पैसे. मग? भेटन ना, मीच वार- भेटन ना, भेटन. वारस आहे ना. देशील का नाही? देशील का नाही मग पैसे? पैसे देशील का नाही आम्हाला? ना पैसे देणार असेल तर ह्या घरात राहायचं, नाही तर तुझ्या घरात राहायचं नाही. बाबा बरं झालं तुम्ही आला. तुम्हाला म्हणलं होतं ना मला नाही राहायचं इथं. तुम्ही तर म्हणले जीव लावतो चांगला सांभाळतो. आता काय झालं? लावला ना जीव, जीव लावला, सगळं लावलं, पण आमच्या आडी अडचणीला जर ती पैसे देत नसेल तर आम्ही काय करायचं सांगा तुम्ही? मामा तुमचंच आहे ना सगळं. तुम्हाला म्हणलं होतं ही लय दलिंद्री आवला दे नका ह्यांच्या पैसे ठेवू तिला घेऊन या तुम्ही. बरं झालं आपण आलो. आणि तिला एक फोन करता आलं का? ए, ए, जास्त ए. बोलू नको. तिला 3 वर्ष झालं मी सांभाळतोय. कोण? मी 3 सांभाळतोय. वर्ष झालं सांभाळता. उपकार करतो काय तुम्ही? ऐका ना, शांत बस, शांत बस बर का तू. सुरू बोलू नको तू. ए, आणि नीट बोला. काय? काय तुझी उपकार बायको करता बिलकुल काय आहे? सांभाळता तुझी काय? बायको नाही आला तुला बोलायला. ए, थोबडच नीट पडेल जरा, तुझं. नीट, नीट बोलायचं, आमच्या दारात आलंय नीट नीट बोलायचं. बोलायचं. आणि काय काय असं रे ना, आता तिचा तिकडे पैसा पण तुम्हाला दिसायला लागला. 3 आतापर्यंत कुठे वर्षात गेलता? आला का बघायला? 3 वर्षात आलाच बघायला. आता बरं तुला तिची कळ यायला लागली. कुणाला? एक काम तिची करा, एक काम करा. आता आहे ना ठीक आहे तुम्हाला पैसाच पाहिजेत ना. सगळे पैसे तुमच्या नावावर करतो. माझं लेकरू घेऊन जातो. मग काय अडचण हा घेऊन जा. आमच्याकडे एवढं कर्ज झालंय, त्याच्या दुखण्याला पाण्याला पैसे झाले, त्याचा ऍक्सिडेंट झाले, पैसे भरलेत मारणामातीचं म्या. अहो. लोकांचं कर्ज घेऊन डोक्यात त्या हिंडतोय. माणसाचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस सुद्धा तुमच्या त्या माणसाच्या खात्यावरचे पैसे सगळे तुम्ही काढले. तू काढले का बाहेर ते पैसे? मग काय तेवढाच झालाय काय खर्च त्याच्या अहो, खात्यात? तुम्हाला माहिती आहे खर्च किती झालाय? झाला त्या माणसाने खर्च केला त्यांचे पैसे खाल्ले. त्याचं तुला काय? माहितीये का? तुला माहिती आहे माहितीये का? शांत बस. एक मिनिट. आता आहे ना यांच्या समोर सांगतो मी लेकरू तिथे ठेवणार नाही. पण माझ्यावर आहे ना माझ्यावर प्रेम केलंच ना तू इतके दिवस सांभाळच ना मला. एक काम कर तुला मी एक विनंती करतो. ह्या पोरीशी तू लग्न कर आणि ह्याला सांभाळ. जाऊ दे नाही ते मारून टाकतील त्या पैशासाठी यायला. ह्यो कोण आहे? नाही नाही तू म्हणजे माझ्या आपण जोडीला- एवढ्या वर्ष तिला सांभाळलंय, जीव लावलाय, आपलं माणूस गेलाय तिच्या पायी, त्यात काहीच त्यात नाही काहीच आपलं. नाही. हो तू माझ्या जोडीदाराचा मुलगा आहे. मला आहे ना परक्या विश्वास आहे यांचा. सांभाळलाय त्यांनी. येतोय विचारतोय तुकडा पाणी जेवली का दवाखाना सगळं तो पाहतोय. मग तुम्ही येऊन राहा आमच्याकडं, आम्ही कशाला बघतो. राहतो? नाही आता नाही. आता एकदा दोनदा तीनदा झाला. आता तुम्ही ना मारून टाकसान लेकराला मी घेऊन जातो. हाय तयारी बाळा तुझी? मग आमच्यावर एवढं कर्ज पाणी झालं त्याचं काय? काही नाही ते पैसे तुम्हाला मामा. देऊन टाक. आणि देऊन टाक बाळ पैसे नको आपल्याला ते पैसे. ते आम्हाला साहेब द्या करून तुमचं जावा घेऊन तुम्हाला जायचे ते. उद्याच तुम्ही- तुम्हाला पाठवते मग कागदपत्र. आधी अशी शहाण्यासारखी वागली असती तर उगाच आम्हाला हातगान करा. सगळे पैसे तुम्हाला आहे ना उद्या त्या ऑफिसला या. सगळे पैसे काढून देतो. माझ्या लेकराचं लग्न करून चालतंय ना? नको राहू इथं आता. मारून रट. आणि तुमच्यासाठी एक सांगते, माणुसकी खरंच खूप महत्वाची, पैशापेक्षा जास्त. माणसं जपायला शिका, पैसा नाही. नाही तुला आम्ही जपलंच नाही. तू लागली सांगा आम्हाला. धन्यवाद. हे जपणं. एकदा तुमचं त्या मेहुणा सोडताय, एकदा तुम्ही तिच्यावर अत्याचार करताय, एकदा ही बाई मरण आली. माणसासारखं जा घेऊन तुम्ही आम्हाला ती कागदपत्र द्या आमची. आणि त्याला साहेब द्या करून. आणि ह्यांना बघू आपण आपल्या पद्धतीने. चला ए, ए, तसलं नको बोलू. दाब तुला. चल, हा. काय ती.
लेच टेव करते 3 वर्षात नाही सुचलं याला हा? आला कुठे गेलता काय इथं नाही? शानपणा सांगायला आणि करायला. बाप लगेच काय झालं पुरीची कडवड आहे आलाय लगेच पळतच येतोय असं पैसे भेटतात हो हा मला नाही वाटत बरं म्हातारा काही आपल्या हाती पैसे लागू कस दे. काय नाही देत मी आहे की त्याला बघन ना बाबा हे डोक्यात राग घालून घेऊ नका तुम्ही तर कधीच डोक्याने विचार करत नाही. आपण तिथे लय छळ मांडला लय पैशासाठी महाग लागलं ना. आपण वावर खातोय तुमच्या भावाच्या नावाचं हो. ते जाईन ते बी हातातून मग बसा आपल्याला भीक मागत फिरावं लागन गावोगाव. पण तुला वाटतं ते ती पैसे मरू द्या तिकडे पेट पडू द्या त्या पैशावर आपला हाय हे हातचं जाईन मग हाय व गेलं दै व गेलं मग काय करता मरू द्या तिकडं बरं दे बाबा जाऊ दे आपलं रान. जाऊ द्या जे आहे ते चांगले ती गोष्ट म्हणायचं पिढा गेली म्हणायचं जाऊ डोक्यामध्ये द्या तिला जे पुन्हा तर लक्ष ठेवायचं. आज माझ्या भावाने तिच्यावर तसं त्यांनी केलं असेल तिच्यावर असं अत्याचार सारखं चाबराच हा? होता ते उद्या दुसरं कोणी करणार त्यापेक्षा जाऊ द्या त्याचा जाऊ दे. बापू लग्न करून जाऊ देते दे, मरू द्या चला.